नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण आज पाहणार आहोत. अखेर अरुंधती कांचन आणि अप्पांना शोधून काढते आणि त्यांच्यामध्ये ती एनर्जी निर्माण करते की तुमच्या मुलाने तुम्हाला घराच्या बाहेर काढलेला आहे, तुमच्या फसवून तुमच्याकडून सह्या घेतलेल्या आहेत, त्याला आता अक्कल शिकवायची, त्याला अद्दल घडवायची वेळ आलेली आहे, तर आपण ते करूया असं अरुंधती म्हणत आहे. आणि अरुंधतीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी कांचन आणि अप्पांच्या बाबतीत अनिरुद्धनं जे काही केलेलं आहे त्याला त्याची अद्दल घडवायचीच आहे. कांचन आणि अप्पा रस्त्याने जात असतात, पुन्हा ते आश्रमातून निघालेले असतात, कारण आश्रमात त्यांना तिथे पाहिलेलं असतं, त्यामुळं त्यांना आता भीती वाटू लागलेली असते. जर आपण या आश्रमात थांबलो तर पुन्हा अवघड होणार आहे, त्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो. पण रस्त्याने जाताना एका दगडाला ठेच लागून अप्पा ठेचकळतात, ते पडतात, ते रडायला लागलेले असतात. कांचन हे सगळं काय झालंय आपल्या बाबतीत असं ते म्हणू लागलेले असतात. आणि त्याच वेळी कांचन अप्पांना आधार देते. पाऊस खूप जोराचा येऊ लागलेला असतो. या दोघांनाही कळत नाहीये की हे सगळं काय होतंय, म्हणून ते दोघंही वाईट वाटलेलं असतं, रडत असतात. आणि तेवढ्यात एक छत्री येते आणि अप्पांच्या आणि कांचनच्या डोक्यावर पकडली जाते. त्यांना कळत नाहीये की काय झालंय. आणि अरुंधती अप्पांना आधार देते, त्यांना उठवून उभं करते. आणि त्याच वेळी इकडे कांचन अप्पांकडे पाहत असते. अरुंधती म्हणते की मी तुमची होती ना, तर तुम्ही का आला नाहीत माझ्याकडे, असं अरुंधती प्रश्न विचारू लागते. तेव्हा मात्र कांचन आणि अप्पा दोघंही उठून उभे राहतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुला त्रास नको. तेव्हा अरुंधती म्हणते की ज्या मुलाला बोटाला धरून तुम्ही चालायला शिकवलं, आज त्याला त्याच्या हाताला धरून घरातून बाहेर काढायची वेळ आलेली आहे आणि आपण ते करणार आहोत. आपण अनिरुद्धला घराच्या बाहेर काढणार आहोत. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळालीच पाहिजे आणि ते तुम्ही करणार आहात तो गजन, एवढं लक्षात ठेवा. काही झालं तरी तुम्ही या घराच्या बाहेर जायचं नाही आणि काही झालं तरी त्या घरामध्ये तेवढा हक्क तुमचा आहे, तुम्ही त्याच घरामध्ये राहायचं आहे आणि त्या अनिरुद्धला घराच्या बाहेर काढायचं आहे, हे अरुंधतीने आता ठरवलेलं असतं. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू हा खूपच छान आहे. अप्पांची तिथे आश्रमात सोय होते, कांचनची सोय होते, अरुंधती कशा पद्धतीने कांचन अप्पांना शोधून काढते, या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडासा माझा आवाज खराब आहे, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची पहिल्यांदा माफी मागते. तर इकडे अनघा आणि आरोही डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तर तिला सगळेजण म्हणत असतात की नाश्त्याला बनव. अनघा म्हणत असते की तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे, कालपासून अप्पा आणि आजी दोघं घराच्या बाहेर गेलेले आहेत, इथे आम्हाला काही कळत नाही आहे, रात्रभर शोधून दमलेलो आहोत आणि तुम्हाला खावं तरी कसं वाटतं, तुम्हाला नक्की कळत तरी नाही आहे का नक्की काय होतंय ते, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा ईशा म्हणते की अनघा मला भूक लागले, मला खायला पाहिजे, आणि तुम्हालाच फोन आलेला ना, तुम्ही व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोललाय ना, ते सुखरूप आहेत ना, मग प्रॉब्लेम काय आहे, मग का असं केलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे संजना म्हणते म्हणजे तुम्ही दोघींनी काय ठरवलेलं आहे, काही झालं तरी तुम्ही स्वयंपाकघरात जाणार नाही, तुम्ही जेवायला बनवणार नाही. तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना शांत हो जरा, ऐका येते का तुला, अगं त्या डिस्टर्ब आहेत. तेव्हा संजना म्हणते त्या कशाही वागतात आणि तरीही आपण त्यांना समजून घ्यायचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा संजना ही म्हणत असते की मी अजिबात ऐकून घेणार नाही, मला या घरामध्ये आत्ता किचनमध्ये जेवण बनवलेलंच पाहिजे, नाश्ता बनवलेलाच पाहिजे. अभि म्हणत असतो की अनघा आत्ताच्या आत्ताच नाश्त्याला बनव, मला भूक लागलेली आहे. अनघा म्हणते की तुझ्या बहिणीला सांग ना, नाहीतर तू बनव, कसं आहे असंही सगळ्या गोष्टी तुम्ही दोघं एकत्रच करत असता ना, आणि तुला जमेल बनवायला, काहीच हरकत नाही आहे, बनव तू, काही हरकत नाही आहे, तुला व्यवस्थित येईल बनवायला, असं ती मुद्दामच सांगत असते. आणि त्याचबरोबर म्हणत असते की बनव तू, आणि तुला जर स्वतःला बनवणं होत नसेल तर उपाशी राहा, मी बनवणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्याचबरोबर इकडे अनघा असं बोलल्यानंतर अभिला राग येतो. तेव्हा संजना खूप चिडते आणि म्हणते की जणू काय आजी आई आप्पा कायमचे गेलेले आहेत असं तुम्ही दोघे बिहेव करत आहात, नक्की काय झालेलं आहे, घराच्या बाहेर गेलेले, तुम्ही व्हिडिओ कॉलवरती त्यांच्याशी बोललेला आहात. तेव्हा इकडे अनघा सांगते की त्यानंतर त्यांचा फोन लागलेला नाही, मला त्यांची काळजी वाटते, ते कुठं गेलेत, काय झालं असेल मला काही माहिती नाही आहे. काही झालं तरी अभि तुला जर वाटत असेल ना मी उठून स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवावं तर जा, तू आजी आप्पांना घेऊन ये शोधून,
तरच मी बनवेल, अन्यथा मी स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवणार नाही. तेव्हा संजना म्हणते ठीक आहे, तुला नाही बनवायचं तर नको बनवू, आम्ही बनवू शकतो ना. तेव्हा अनघा म्हणते की हो येतं ना तुम्हाला बनवता, मग बनवा. तेवढ्यात अरुंधती तिथे येते. अरुंधती आलेली पाहून ईशा आणि आरोही आणि अनघा दोघीजणी अरुंधतीकडे धावत जातात आणि म्हणू लागतात की काहीही झालं तरी आत्ता आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. अरुंधती म्हणत असते की आम्ही रात्रभर शोधलं पण त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही, आता त्यांचा फोन लागत नाही. अनिरुद्ध म्हणतो की काय, त्यांचा फोन लागत नाही आहे? तेव्हा अरुंधती म्हणते की हो त्यांचा फोन लागत नाही. आता तिथे एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमात बाकीची लोक कामं करत आहेत. तेव्हा कांचन आणि आप्पा तिथे येतात. तिथे निशा मॅडम असतात. निशा मॅडम त्यांच्याकडे जातात आणि कांचन आप्पांना विचारू लागतात काय झालं, काही मदत हवी होती का. तेव्हा कांचन आणि आप्पा त्यांच्याशी म्हणत असतात की हे वृद्धाश्रम आहे ना. तेव्हा ते सांगतात की हो हे वृद्धाश्रम आहे. आणि मग कांचन आप्पा बोलू लागतात. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की सांगा ना काय मदत हवी आहे तुम्हाला, तुम्हाला जी मदत हवी आहे ती आम्ही करायला तयार आहोत. तेव्हा आप्पा म्हणतात की आम्ही इथे राहू शकतो का. तेव्हा निशा मॅडम म्हणतात की का नाही राहू शकत, तुम्ही राहू शकता इथे, काहीच हरकत नाही आहे असं निशा मॅडम सांगतात. तेव्हा कांचन आणि आप्पा म्हणतात की हो का, नाही मला कळतच नव्हतं ना, इथं कसं विचारू, आणि आम्ही दोघं राहू शकतो का इथे, हे वृद्धाश्रम आहे ना. त्यावेळेस कांचन म्हणते की पण इथे राहण्यासाठी काही पैसे वगैरे लागणार नाहीत ना. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की नाही, तुम्हाला इथे राहण्यासाठी काहीही पैसे लागणार नाहीत, कारण काहीही झालं तरी इथे राहण्याचे आम्ही कोणाकडूनच पैसे घेत नाही. इथे सगळेजण स्वखुशीने राहू शकतात, त्यामुळं कोणतीही काळजी करायची गरज नाही. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं निशा मॅडमना इकडे सांगत असतो का आप्पा म्हणत असतात की पण. तेव्हा निशा मॅडम म्हणतात की काय झालं. तेव्हा आप्पा म्हणतात की इथे आम्हाला राहण्यासाठी काय करावं लागेल अजून, कसं आहे आमच्याकडचं सामान वगैरे सगळं चोरीला गेलेलं आहे. तेव्हा कांचन म्हणते हो आमच्याकडे जे जे साहित्य होतं ना ते सगळं चोरीला गेलेलं आहे, मोबाईल, औषधं, सगळी बॅग, दागिने सगळंच गेलेलं आहे. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की काळजी करू नका, इथे डॉक्टर येतात, ते तुमचं चेकअप करतील आणि तुम्हाला कोणती औषधं आणखी लागतील ते सगळं तुम्हाला सांगतील, त्यामुळं तुम्ही कोणतीही काळजी करायची काहीही गरज नाही. असं सगळं कांचनला आप्पांना त्या सांगत असतात. तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं. चला तुम्हाला मी तुमची रूम दाखवते. तेव्हा त्या मॅडम म्हणतात तुम्हाला कोणाला फोन नाही का करायचा, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एक फॉर्म भरून द्या, त्याचबरोबर तुमचा अल्टरनेट नंबरही देऊन ठेवा. तेव्हा ते म्हणतात की कशासाठी. तेव्हा त्या मॅडम म्हणतात कसं आहे तुम्ही आमच्याकडे येता, आम्ही तुम्हाला खूप छान सांभाळतो, पण नंतर जेव्हा तुमच्या बाबतीत काही कमी जास्त होतं, तुम्ही आजारी पडता आणि मग तुमची मुलं आम्हाला ब्लेम करतात, ते आम्हाला येऊन सांगतात की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, त्यामुळं आता आम्ही रिस्क घेत नाही, तर आम्ही तुमच्या मुलांचा नंबरही घेऊन ठेवतो, कारण त्यांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. पण आमच्याकडून जेव्हा चूक घडते तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्ही चुकीचे आहोत, आम्ही तुम्हाला नीट सांभाळलेलं नाही, त्यामुळं काहीही झालं तरी आम्ही तुमचे फॅमिली मेंबरचे नंबर घेऊन ठेवतो, तुम्हाला जे आठवतात ते नंबर तुम्ही इथे लिहून ठेवा, असं सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते म्हणतात की काही हरकत नाही आहे, देतात नंबर, फॉर्म भरून देतात. कांचन आणि आप्पांना निशा मॅडम त्यांची रूम दाखवायला घेऊन येतात आणि मग त्या रूममध्ये आल्यानंतर छान अशी रूम असते, त्याच्यामध्ये 2 सिंगल बेड असतात आणि कांचन म्हणते इथे आपण राहायचं आहे. तेव्हा आप्पा म्हणतात छान आहे ना रूम. तेव्हा इकडे कांचन म्हणते पण आपली मुलं बाळं नातवंड सगळे असताना आपण इथं राहायचं आहे, मला ही गोष्ट कळतच नाही आहे. आप्पा म्हणतात की काय उपयोग आहे त्यांचा, तुझी मुलं बाळं, तुझी नातवंड, हे सगळं आहे इथं, पण उपयोग काय आहे त्यांचा, काय करू शकतेस ते सांग बरं, ते काय करू शकतायत आपल्यासाठी ते सांग आधी मला. ते काहीही करू शकत नाहीत आणि आपण काय करतोय, आपण फक्त त्यांच्याकडे पाहत राहतोय. इकडे अरुंधती सुलेखाताईंकडे आलेली असते आणि सुलेखाताईंना म्हणत असते की सुलेखाताई मला कळतच नाही आहे, सगळीकडे शोधून झालेलं आहे पण आई आप्पा कुठेच सापडलेले नाहीत, रात्रभर आम्ही सगळ्यांनी त्यांना शोधलेलं आहे. तेव्हा नितीनही तिथं असतो. नितीन म्हणतो काळजी करू नको, ते कोणत्याही वृद्धाश्रमात गेले असतील ना तर ते आपल्याला कळवतील, काहीच हरकत नाही आहे, आपण सगळेजण आहोत ना त्यांच्यासोबत, आपण शोधून काढूया त्यांना. सुलेखाताई पण म्हणतात की अरुंधती काळजी नको करूस,
तुला माहिती आहे ना की अगं ते असतील आणि आपले आहेत ना कॉन्टॅक्ट तेवढे, आपण शोधून काढूया त्यांना, नको विचार करू, असं सुलेखाताई पण अरुंधतीला समजवत असतात. तिला म्हणत असतात की काळजी करू नको, अगं ते सापडतील, तुला माहिती आहे ना, असं म्हणत त्या अरुंधतीची समजूत घालत आहेत. अरुंधतीला म्हणत आहेत की काळजी करायची काही गरज नाही आहे, लवकरच ते आपल्यासोबत असतील. अरुंधतीला काही सहन होत नसतं. अरुंधती म्हणते की मला अजून शोध घेतला पाहिजे. असं म्हणत अरुंधती पुन्हा त्यांना शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडते. सुलेखाताई म्हणतात की अगं अरुंधती, एवढी काळजी करू नको, आपण त्यांना शोधणार आहोत. पण अरुंधतीला ही गोष्ट काही सहनच होत नसते, कारण कांचन आणि आप्पा आता 24 तास उलटून गेले तरी घराच्या बाहेर असतात. ते अजून घरी आलेले नसतात. त्यामुळं तिला काहीही करून त्यांना शोधून आणायचं असतं. इकडं आरोही आणि अनघा घराच्या बाहेर पडलेले आहेत. ज्या मंदिरामध्ये कांचन आणि आप्पा थांबले होते त्या मंदिराच्या जवळ त्या दोघीजणी पोहोचलेल्या आहेत आणि तिथे एका काकूंना विचारतात की यांना इथे पाहिलंय का, म्हणजे हे इकडे आले होते का आजी आजोबा. तेव्हा त्या म्हणतात की हो, त्या मंदिरात मी त्यांना काल पाहिलेलं होतं, त्या मंदिरात ते होते असं त्या दोघीजणी सांगतात. तेव्हा मात्र इकडे अनघा आणि आरोहीला खूप छान वाटतं. त्या धावत जातात. त्या मंदिरातले तिथं पुजारी काका असतात. त्यांना विचारतात की यांना इथं पाहिलेलं का. तेव्हा ते म्हणतात की हो, सकाळी होते, ते त्यांचा मोबाईल, त्यांची बॅग वगैरे सगळं चोरीला गेलं, रात्रभर ते इथंच राहिले होते आणि आज ते परत सकाळी गेलेले आहेत इथून. म्हणजे बघितलं ना, देवाच्या दारात पण लोक चोरी करायला लागलेले आहेत. म्हणजे कळतच नाही आहे की लोकांचं नक्की काय चाललेलं आहे. आता विश्वास तरी कसा कोणावर ठेवायचा हेच कळत नाही आहे. देवाच्या दारात जर चोऱ्या व्हायला लागल्या तर अवघड आहे ना, असं ते बोलत असतात. तेव्हा आता कुठं शोधायचं, कारण ह्या दोघीजणी त्यांना विचारतात की तुम्हाला माहिती आहे का नक्की ते कुठे गेले असतील. तेव्हा ते पुजारी काका सांगतात की नाही. इकडे आता कांचन आणि आप्पांनी फॉर्म भरून दिलेला आहे आणि त्या फॉर्मवरती सगळे डिटेल्स टाकलेले आहेत. निशा मॅडमनी त्यांना सांगितलेलं आहे की काळजी करू नका, कारण इथे डॉक्टर येतील, ते तुमचं गोळ्या हव्या असतील त्या गोळ्याही तुम्हाला आणून दिल्या जातील, तुमची सगळी काळजी घेतली जाईल. मग इथे काय काम करायचं असं विचारलं जातं. तेव्हा ह्या दोघांना सांगितलं जातं इथे तुम्ही काहीही काम करू शकता. कसं आहे, सगळ्यांकडेच इथे राहण्यासाठी पैसे असतात असं नाही, काही जणांकडे असतात, काही जणांकडे नसतात. त्यामुळं तुम्ही पैसे नसले तरीही इथं राहू शकता. आम्ही तुमची काळजी व्यवस्थित घेऊ, तुम्हाला काय हवं नको ते सगळं आम्ही बघू. त्यामुळं तुम्हाला जे काम करायचं ते तुम्ही इथं करू शकता. इथे बायका पापड लोणचे बनवतात, त्याचबरोबर विणकाम, भरतकाम, ज्याला जे येतं ते सगळं केलं जातं आणि ते आनंदाने सगळेजण राहतात. तुमच्या वयाचे बरेच जण आहेत, एकमेकांची काळजी घेत इथे राहतात. तुम्हीही कोणतीही काळजी करू नका, तुम्हीही निवांत राहा इथं, असं कांचन आणि आप्पांना त्यांनी सांगितलेलं असतं. आणि निशा मॅडम फॉर्म घेऊन ऑफिसकडे जातात. इकडे आता कांचन आणि आप्पा दोघं रूममध्ये आलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि इथे अनिश दोघंही त्यांचं गाण्याचं रेकॉर्डिंग असतं त्याची तयारी करत असतात. तेव्हा यश इकडे म्हणत असतो की काय मला कळतच नाही आहे, आप्पा आणि आजी कुठे गेले असतील, त्यांना कुठं शोधू मी, हा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे यशला आजी आप्पांबरोबर घालवलेले क्षण असतात ते आठवत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कांचन ही त्या आप्पांच्या सोबत जी मस्करी करायची ते सगळं आठवत असतं. आणि त्याचबरोबर इकडे ते दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळेस अनिश म्हणतो काय झालं, मी तुला विचारतोय ही चाल योग्य आहे का. यश म्हणतो मला नाही कळत, कालपासून आजी आप्पा सापडत नाही आहेत, आता मी त्यांना शोधणार आहे आणि त्यांच्याकडे जाणार आहे. ते जर मला सापडले तर मी त्यांना सांगेल, त्यांना जर घरी यायचं नसेल ना तर ते जिथं असतील तिथं मी जाऊन राहायला तयार आहे. मी त्यांच्याशिवाय घरात राहू शकत नाही, मला ही गोष्टच सहन होत नाही. काही झालं तरी मला माझे आजी आप्पा माझ्यासोबत हवे आहेत, मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे आणि मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, मी एकटा राहू शकत नाही. तेव्हा अनिश म्हणतो की काळजी करू नकोस, आपण त्यांना शोधूया, आपण नक्की त्यांना शोधून काढूया, तू काळजी करू नको, असं अनिश यशला सांगत असतो. त्याचबरोबर तो म्हणत असतो की अरे आपण शोधूया म्हटलंय ना. आणि अनिशला इकडे यशला अनिश आधार देत असतो, म्हणत असतो की काळजी करू नको, लवकरच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि त्यांना आपण शोधून आणूया, तू नको काळजी करू. यशला खूप वाईट वाटत असतं, कारण जे काय घडलेलं असतं त्याच्यामध्ये आप्पा घराच्या बाहेर पडलेले आहेत ही गोष्ट यशला सहनच होत नाही.
कांचनला मात्र ती आश्रमातली जी रूम असते ती अजिबात आवडलेली नसते. कांचनचं असं म्हणणं असतं की मला नाही राहायचं इथं. आपलं मूल, आपले मुलं, आपले नातवंड सगळे असताना आपल्याला इथे येऊन राहावं लागत आहे. ही गोष्ट मात्र कांचनला सहन होत नसते. आप्पा म्हणत असतात की तुला अजूनही विश्वास आहे तुझ्या मुलांवरती? म्हणजे ज्या मुलाने तुला या घराच्या बाहेर काढलं तरीही तुला अजूनही वाटतं ना तिथेच जाऊन राहिलं पाहिजे? तेव्हा कांचन म्हणते तसं नाही हो. कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला, मला आपल्या जानकीला पण आपली अजून आठवण येत असेल ना, मग आपण काय करतोय हे? आपण तिला असं एकटं सोडतोय ना? तिला एकटं नाही सोडलं पाहिजे ना आपण. आपल्या जानकीला आपली काळजी आहे ना. जानकी माहिती आहे ना तुम्हाला कशी आहे. कांचन हे मनाशी आप्पा म्हणत असतात की कांचन विसर हे आता की तुझा मुलगा आहे किंवा तुझा मुलगा तिथे येणार आहे आणि तुला तो घेऊन जाणार आहे, किंवा तुझ्या मुलाने तुला हे जर सगळं वाटतंय ना ते तुझा मुलगा तुझ्यासाठी करणार आहे, हे चुकीचं आहे. कांचन या गोष्टीतून तू बाहेर ये. काही झालं तरी तुझा मुलगा तुला घ्यायला येणार नाही आणि मलाही त्या घरात जाण्याची अजिबात इच्छा नाही, एवढं लक्षात ठेव. आपण इथे आनंदाने राहूया आणि जेवढे आता कायमस्वरूपी आपल्याला इथंच राहायचं आहे. आणि कांचनला खोकला येतो. आप्पा म्हणतात थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. इकडे सुलेखाताई आणि नितीन त्याच आश्रमात आलेले असतात. सुलेखाताई त्या मॅडम निशाच्या ओळखीच्या असतात. निशाला म्हणतात की निशा माझं एक काम आहे. एक जोडपं, एक आजी आजोबा इथं आलेले आहेत. ते माझ्या सुनेचे आईवडील आहेत आणि ते इकडं आलेले आहेत आणि ते जर या आश्रमात आले तर मला नक्कीच कळव. आणि मग सुलेखाताई तो फोटो जो आहे तो निशाला दाखवतात आणि निशाला म्हणतात की हा फोटो बघ. निशा तो फोटो बघते. ती सांगणारच असते तेवढ्यात आप्पा पाणी मागायला तिथं आलेले असतात आणि आप्पा तिकडून हात जोडून निशाला सांगत असतात की नको, प्लीज नको सांगूस. आणि निशाने तो फोटो हातात घेतलेला आहे आणि आप्पांनी तिला तिकडून खुणवलेला आहे की सांगू नको. तेवढ्यात नितीन आणि सुलेखाताई मागं पाहतात. आप्पांना असं वाटतं की नको सांगू त्यांना, कारण पुन्हा अरुंधतीकडे जाऊन मला तिच्यावरती ओझं व्हायचं नाही असं आप्पांचं म्हणणं आहे. म्हणून आप्पांनी या गोष्टीसाठी नकार दिलेला असतो. हे सगळं जेव्हा सुलेखाताई पाहतात, सुलेखाताई म्हणतात काय झालं निशा, गप्प का आहेस तू? निशा म्हणते नाही, असं कोणीच इथं आलेलं नाही. तेव्हा नितीन आणि सुलेखाताई आता जायला निघतात. त्यांचं असं म्हणणं असतं की ठीक आहे, आता जेव्हा तुला वाटेल की ते इथे येतील तेव्हा मला कळव, असं त्यांनी सांगितलेलं आहे. इकडे आप्पा हात जोडून निशाचे आभार मानतात आणि तेवढ्यात नितीन पुन्हा आलेला असतो आणि तो म्हणतो की हे माझं कार्ड राहिलं होतं द्यायचं, ते तुम्हाला देत आहे. आणि मग नितीन तिकडे निशाला ते कार्ड देतो आणि सांगतो की मला नक्की कळवा ते जर इथं आले तर. निशा म्हणते की हो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा तिथे येतात आणि निशाचे आभार मानतात आणि म्हणतात की बरं झालं तुम्ही सांगितलं नाही त्यांना. निशालाही धक्का बसलेला असतो, कारण आप्पांनी असं का केलेलं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण ते तर आता एवढ्यावरून तिच्या लक्षात आलेलं असतं की ते चांगल्या घरातले आहेत. नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम घडलेला आहे, ही गोष्ट निशाच्या लक्षात आलेली असते. थँक्यू.